गलती 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 नाही ना ठीक आहे होती ते बघ खरंच होती हे बघ खरंच होती हो, ही खरंच होती खरंच होती हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ताईनं इथं लेकरांना आंघोळ्या घालून घेतल्यात आणि ताईनं तिघांना पण रेडी केलंय आणि आता स्कूलला जाणार आहेत लेकरं आणि प्रणव आणि गौरव सोबत सौरभ पण जाणार आहे. कारण आम्ही गावाकडे गेलो होतो तर 26 जानेवारीला मग काय फक्त जाऊन फ्लॅग होस्टिंग तेच राहतं. मग त्यासाठी सौरभ बोलला की मी पण येतो दादू तुझ्या स्कूलला. तर सौरभ पण रेडी झालाय. मग इथं आमचा स्वयंपाक झाला नव्हता, फक्त भात घातलाय आणि मग दही भात ताई खाऊ घालत आहेत आणि म्हणलं बाकीचा स्वयंपाक मग नंतर करता येईल, आधी यांना काढून देता येईल. कारण फ्लॅग होस्टिंग म्हणलं की सकाळी 7-7:30 पर्यंत लेकरांना रेडी व्हावं लागतं. तर मग त्यानंतर बाबा घेऊन गेले मग तिघांनाही आणि त्यानंतर ताई इथं झाडू पोछा वगैरे आवरायला लागल्या आणि मग मी म्हणलं स्वयंपाकाची तयारी करून ठेवावी, नंतर बाबा वगैरे किंवा लेकरं यायच्या टाईमला मग चपात्या वगैरे ते करता येईल. त्यानंतर आज आम्हाला सगळ्यात मोठं काम करायचं होतं, ते म्हणजे आम्ही काल नर्सरीमधून आणलेले झाडं लावायचे होते. पण तुम्ही इथं बघू शकता अशा छोट्या-छोट्या बेंडकुळं आहेत. अशा 5-6 तरी होत्या आणि हे माठ वगैरे किंवा 1-2 कुंड्या वगैरे ठेवून होत्या ना, तर त्याच्या मागे बसलेल्या होत्या. तर असा प्रश्न पडला होता आता की इकडचे झाडं वगैरे लावायचे कसे म्हणून. कारण ते इकडून तिकडं जंप करत होत्या, दिसत तर नव्हत्या सेम मातीच्या कलरच्या त्या. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही असे नर्सरीमधून काही झाडं आणलेले आहेत, रोजचे, चामंतीचे, काही इंडोर प्लांट्स. तर तेच लावायचं होतं आज आम्हाला आणि हे जे माठ आहे ना, ह्याचा वरचा आकार ना थोडा अडचण वाटत होती, तर मग हेच माझं फोडणं चाललंय. म्हणजे कसं झाड कोणतंही लावलं तर व्यवस्थित येईल त्यामध्ये. तर ते फोडत ना ते जास्तच फुटत होतं. म्हणजे मी एकीकडून थोडंसं जास्त आहे म्हणून त्याला फोडत होते, ते अजून खाली जात होतं फुटत. तर ताईनं शेवटी म्हणे की ते आकार जसा आहे तसा राहू दे, वाकडा-तिकडा असेल तरी चालेल, ते फोडत सगळं माठच संपून जाईल. तर अशी इथं आमची कॉमेडी चाललेली आय होती. बस बाई खरंच ते आता ते विषय आहे ना ते खरंच होऊनच जाईल, ते करत करत बारीक होऊन जाते, ते राहू दे. बस झालं. थोडं ते राऊंड झालं तर हा आता कर, आता थोडं तिकडलं स्ट्रॉंग वाटायलंय. कुठलं तरी खालचं फुटलं. मग राहू दे ना एक. स्वाती स्वाती त्या राहू दे. माठामध्ये ना आम्ही नागिलीच्या पानाचा वेल लावलेला होता आणि त्याला सपोर्ट म्हणून हा पाईप त्यात लावलेला होता. पण ते पानं काही मोठे होतच नव्हते, इतके छोटे-छोटे पानं आणि त्याची टेस्टही नव्हती आणि त्याच्यावर रोगही पडला होता. मग ते सगळं प्लांट असं काढून टाकलं ह्या माठातलं आणि आता ते पाईप काढायला ट्राय करत होतो, पण ते काही निघत नव्हतं. आता त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे टाकून ठेवावं लागेल आणि नंतर निघेल. होती ते बघ खरंच होती, हे बघ खरंच होती, ही होती खरंच होती खरंच होती खरंच होती, पण व्हिडिओ काढायपर्यंत गेली. या बेंडकोळ्यामुळे दोनदा घाबरणं झालं. म्हणजे यांची एवढी काही भीती नाही मोठी, पण ते इकडून तिकडं उडत होत्या ना, त्याची खूप भीती वाटत होती. कधी कुठं जाऊन बसतील म्हणून, कधी आपल्या अंगावर येतील म्हणून. तीच भीती खूप जास्त होती आणि ताईचं त्यात मला चिडवणं चाललेलं होतं की आली म्हणून. तर बघा आता आमच्या दोघींचा वाद लागलाय. कारण माझं म्हणणं होतं की हे झाड इथं लावू, ताईचं म्हणणं होतं की ते झाड तिथं लावू. तर यातच आमचा बराच वेळ गेला. मग शेवटी दोघीत कॉम्प्रोमाईज झालं आणि एका रोजच्या दोन्ही बाजूला 2 चामंतीचे लावायचं ठरलं. तर मध्ये बघा ते येल्लो कलरचं रोज आहे, त्याच्या साईडला इकडे येल्लो कलरची एक चामंती आणि व्हाईट कलरची एक चामंती असं लावलेलं आहे. आणि रोजचे फ्लावर कसे असं रोज म्हणजे
दररोज आपल्याला येत नाही देवाला वगैरे वाहायला, कधीतरी लागतात ना, तर चामंतीचे कसे नेहमी आपल्याला अवेलेबल राहतात आणि आलं की कसं भरून येतं ते. म्हणून चामंतीचे 3-4 झाडं तरी घेतले मग आम्ही. आणि पण गुलाबाचे झाडं सोडावं वाटतात का, तिथं एवढे वेगवेगळ्या प्रकारचे कलर होते. आपल्या घरी येऊन ते येतील, नाही येतील त्याचा भरोसा राहत नाही. पण तिथं बघितलं की घ्यावं वाटतं. तर वाटत होतं आपल्या घरी आल्यावर हे असे फ्लॉवर्स लागतील का म्हणून. पण ठीक आहे म्हटलं. आम्ही एक पिंक आणि एक एकदम मरून कलरचा असे 2 झाडं घेऊन आलो मग रोजचे. आणि आता तेच लावणं चाललेलं आहे. आणि ना इथं जी माती आहे ना, ही एकदम काळी माती टाकलेली आहे आम्ही. आणि एवढी चिकट ना ती, तर मग थोडंसं असं वरची माती थोडीशी मुरूम राहतं ना, त्या टाईपची होती. तर मग दोन्ही मिक्स करून भरलं. आणि नर्सरीतली माती कशी लाल राहती, तर आमच्या दोघीचं तेच चालू होतं की काळ्या मातीत येतात का नाही? कारण नर्सरीवाले मग लाल माती कसं काय यूज करतात? आपण पण लाल टाकली असती तर बरं होतं का? तर शेवटी भैय्यांनी सांगितलं की नाही, काळ्या मातीतही झाडं छान येतात, एकदम छान येतात. तर इथं ह्या बकेटमध्ये आम्ही एक म्हणजे रोजची काडी ताईनं कट केलेलं लावलं होतं त्यात. तर इतकं मस्त झाड आलंय ना, तर मी म्हणलं चला ओनर अक्कासाठी हे न्यावं, कारण आमच्या घरी तर ते खूप मोठं झाड आलंय आता आणि त्याचीच हे कलम आहे. तर म्हणलं ओनर अक्का नेहमी म्हणत असती, की "हे घेऊन जा झाड, ते घेऊन जा" आणि त्यांना आवड पण आहे. चला म्हणलं हे यावेळेस हे इथं लावून नेक्स्ट टाईम आलं तेव्हा थोडंसं मोठं होईल तर तेव्हा अक्कांसाठी घेऊन जावं. आणि ह्या बकेटमध्ये आता मग दुसरं कोणतं तरी झाड लावावं. हा ना वेल आहे. तर म्हणलं हा इथं लावला तर उगाच पसरेल खूप जास्त आणि भिंतीवर चढायला पण त्याला रस्ता नाही, म्हणजे तेवढं स्पेस नाही तसा आणि इथं अडचण पण होईल मग दुसऱ्या झाडांना. तर मग म्हणून मी हे काढत आहे आणि आता या बकेटमध्ये मी हे लावणार आहे. आणि तो जो पाईप निघत नव्हता ना माठामधून, तर मग त्याला पाणी टाकायची आठवणच राहिली नव्हती. म्हणलं चला त्याला पाणी टाकून घेऊया, म्हणजे थोड्या वेळानं ते निघून जाईल. तर मग त्यालाच पाणी टाकत आहे मी. आणि या चामंतीचे इतके सुंदर सुंदर कलर होते ना, एक व्हाईट, एक डार्क पिंक, येल्लो असे कलर आणलेत आम्ही. पण एक पिंक कलर तर आम्हाला भेटलाच नाही, म्हणजे होते तिथं पण तितका खास वाटत नव्हता तो पिंक कलर. आणि हा ॲलोवेरा एका टोपलीमध्ये होता. असं जे टोपलं असतं ना त्यात होता. तर याला पण खाली लावावं म्हणलं, कारण त्या टोपलीत किती म्हणून येणार आणि थोडीशीच माती आणि त्या थोड्या मातीतच ते पसरलेला होता. खाली जर लावला तर मग छान पसरल, छान येईल म्हणून मग खाली लावायचा विचार केला आम्ही. पण म्हणलं या साईडला फुलांचे झाडं असले तर छान वाटेल. ॲलोवेरा त्या कोणत्यात लावलं तरी एवढा फरक नाही पडणार, म्हणून ॲलोवेराला मग त्या कोणत्यात लावायचा विचार केलाय बघा आम्ही. हे जे गुलाबाची काडी मी लावत आहे ना, हे आणताना तुटलेली काडी आहे. म्हणजे जे काल आम्ही रोज वगैरे आणले होते ना, त्याचंच तुटलेलं काडी आहे. तर मग म्हणलं येईल नाही येईल, पण असं लावून ठेवावी. समजा आली तर छानच आहे. आणि हे पण इंडोरच प्लांट आहे, शोचं आहे. तर याला असं टोपलीत लावलंय, म्हणजे थोडं चांगलं वाढेल, असं पसरल तर राऊंडमध्ये छान दिसेल. आणि ॲलोवेरा तेवढा यात पसरत नव्हता, म्हणून ॲलोवेरा खाली लावलाय आणि हे प्लांट खाली होतं, त्याला त्या टोपलीत लावलंय. आज सगळे आमचे कुटाणेच आणि आमचं इथं लावरणं झालं नाही तोपर्यंत लेकरं आलेत आणि आमचा स्वयंपाकही राहिलाय. वाव, काय आहे स्वीट मध्ये? काय दिलंय? काय दिलंय?
खायला हे तुझ्यासाठी ठेवलं हो हे माझ्या तुम्हाला ते काय आहे कपकेक खाय हो मला पण कपकेक खाय बघ हो कपकेक वाव छान छान तुला ठेवलं सौरभ बघला तू दादू डान्स केली की नाही हे बघ हो चांगला आहे कोणता ड्रेस घातले होते कोणता ड्रेस घातले होते दादूने येलो कलरचं हो मग इथं व्हाईट कलरची पॅन्ट हम्म व्हाईट कलरची पॅन्ट गौरव तुला मला हेच होता डान्स केला तू कसं केला सौरभ कसं करायले हो तू तू इथून जाऊन कुठे डायरेक्ट दादू सोबत गेला क्लासमध्ये दादू सोबत गेला डायरेक्ट हो काय म्हणले मग दादूचे फ्रेंड्स हो 3 फ्रेंड्स केलं पण कोणते कोणते रे सौरभ एक तर निगरमध्ये एक कार्तिकेय अजून एक श्रीनेश अजून क्लासमध्ये बसल्या बसल्या एक बालन हो सौरभ फ्रेंड्स झाले तुझे बापरे 3rd क्लासचे फ्रेंड्स झाले बाबा सौरभचे तर माझा पण एक बालाजी फ्रेंड आहे हो तुझ्या क्लासमध्ये आले होते? आमचं काम अर्धवटच राहिलं आणि चला म्हणलं आता स्वयंपाकाला लागावं लागेल कारण लेकरांना पण भूक लागली असेल आणि बाबांना सकाळी जेवायची सवय आहे तर बाबांना तर लागलीच असेल भूक आणि आम्हाला वाटलं होतं जवळपास 10:30 तर लेकरांना वाजतील यायला जर त्यांना 10:30 वाजले असते ना तोपर्यंत आमचं सगळं आवरणं झालं असतं पण 9:30ही वाजले नाही आणि त्यांचं येणं झालंय मग ताईनं इथं चपात्या करायला घेतल्यात मी चपात्या टाकून घेते तू वरण वगैरे फोडणी दे बोलल्या आणि आज भाजीलाही काही नव्हतं मग असं मुगाचं वरण केलं आम्ही त्याच्यावरच भागवलं आणि भात केला आणि भैयासोबत स्टेशनला यांनी पण गेलेत फ्लॅग होस्टिंगसाठी आता भैया तिथले इन्चार्ज वगैरे आहेत तर भैयाचं असतं फ्लॅग होस्टिंग तर मी पण घरी राहून काय करणार चल मी पण येतो म्हणून यांचंही जाणं झालंय आता ते पण येतील मग सगळ्यांचं एक साथ जेवण वगैरे होईल आणि नंतर मग आम्ही आमच्या कामाला लागू आत्ता थोडे 2-3च झाडं उरले होते लावायचे आणि सगळी माती माती झालेली आहे सगळा चिक्कल वाटत आहे बाहेर तर ते सगळं क्लीन करायला आम्हाला जवळपास 2-3 घंटे तरी लागतील दोघींना चला मग स्वयंपाक झालं लेकरांना जेवू घालणं झालं त्यांचं सगळं आवरणं झालं बाबांना वगैरे जेवायला वाढणं झालं आता राहिलं आहे आमचं मेन काम हे जे 2 बकेट आहेत ना यांच्यामध्ये आम्हाला एकात कढीपत्त्याचं झाड आणि एकात लिंबाचं झाड असे 2 झाडं लावायचे आहेत कारण खाली ना तेवढी खोलपर्यंत माती टाकलेली नाही म्हणजे सगळा मुरूम आहे व्यवस्थित माती वगैरे नाही आणि कोणती जागा पण फिक्स नाही म्हणून म्हणलं तोपर्यंत या बकेटमध्ये लावावं आणि नंतर जेव्हा मग प्लॅन ठरला की हां कढीपत्त्याचं इथं लिंबाचं इथं असं प्लॅन ठरल्याच्या नंतर मग लावावं तर ह्या बकेटात खूप जास्त असं घट्ट माती होऊन बसली होती बिलकुल त्यात पोर्स राहिले नव्हते मग तीच माती आमची काढणं चाललेली आहे जर त्यातच मग कढीपत्त्याचं वगैरे झाड लावलं तर मग ते मुळी जायला जागाच उरणार नाही त्याला आणि खाली कसं असतं आपोआप पोर्स होत राहतात जमिनीत लावल्यावर पण असं बकेटमध्ये वगैरे लावायचं म्हणल्यावर थोडं माती वगैरे सगळं व्यवस्थित बघूनच लावावं लागतं तरी आम्ही ह्या दोन्ही बकेट्स आहेत त्यांना खालून होल्स पाडलेले आहेत तर आणि या दोन्ही बकेटला ज्या ठिकाणी ऊन दिवसभर राहतं ना अशा ठिकाणी ठेवावं म्हणलं कारण ऊन जर चांगलं लागलं तर मग ते झाडं चांगले येतात नाहीतर आमच्या बऱ्याच झाडांना असं ऊनच लागत नाही आहे आता हिवाळा असल्यामुळे थोडं जास्त प्रॉब्लेम व्हायला आहे काही दिवसाला म्हणजे उन्हाळ्यात थोडं चांगलंच ऊन लागेल आणि हे आम्ही कढीपत्त्याचं झाड कालच नर्सरीमधून आणलं होतं तर ते असं बकेटमध्ये लावलं आहे आता ह्या आणि आता चांगलं वाढल्याच्या नंतर मग ठरवू की हे कुठं लावायचे छान असं कढीपत्त्याचं झाड लावून टाकलं आणि त्यानंतर जेवढी माती होती जेवढी जागा होती साईडला बकेटमध्ये तिथं छान अशी सगळी माती फिल करून टाकली आणि थोडीशी मिक्स माती टाकली थोडंसं झाडाचा पालापाचोळा असा पडलेला होता खाली ते पण त्यात टाकला आणि आता झाडांना करायचं आहे कट कारण जर वरून शेंडे कट केले नाही ना मग ते झाड असं वरच वाढत जातं त्याला दुसरे ब्रँचेस येत नाहीत दुसरे पानं वगैरे फुटत नाहीत किंवा कळ्या पण येत नाहीत म्हणलं चला आता एकदा सगळे असे छानपैकी खुडून घ्यावं
म्हणजे नंतर त्याची छान ग्रोथ होईल. आणि 2-3 जे गुलाबाचे झाडं आम्ही अगोदर आणलेले आहेत ना, ते एकदम असे उभेच वाढत आहेत किंवा एक साईडलाच त्याची ब्रँच जात आहे. तर मग ते साईडला जाणारी ब्रँच सगळी कट करून टाकली, तर मग दुसऱ्या साईडला फुटत राहील. त्यासाठीच मग इथं माझं कट करणं चाललेलं आहे. आणि हा गोकर्णाचा वेल आहे ना, बहुतेक याचं सीझन झालंय आता. ह्याला बिलकुल फ्लावरच येत नाहीयेत. आले तेव्हा सगळं असं गोल भरूनच दिसायचं ते पर्पल कलरच्या फुलांनी. मग तेही चांगल्या प्रकारे कट करून टाकलं आणि त्याच्या वाळलेल्या शेंगा ठेवल्या. जर उन्हाळ्यात हे वाळून गेलं तर नंतर लावता येईल म्हणलं. छान असं सगळं झाडून घेतलं, सगळं जिकडं-तिकडं सामान ठेवून. कारण खूप सारी माती खाली पडली होती. छान असं सगळं झाडून घेतलं. झाडाच्याही आजूबाजूला पाचोळा वगैरे पडला होता, ते उचलून घेतला. आमच्या ह्या वॉल कंपाऊंडच्या पलीकडं खूप सारे झाडं आहेत. काही तोडलेत बरं, म्हणजे वेलं वगैरे, पण ते सुकून गेलेत तर त्याचा पालोपाचोळा पण इकडंच पडतो. तर ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि हा माठ आहे ना, पावसानं हे खूपच त्याच्यावर शेवाळं बसलं होतं. ते छान दिसत नव्हतं. मग त्याला छान घासून घेतलं. आणि आज आता सगळीच क्लिनिंग होईल. म्हणजे इथून तिथून सगळं धुवून घ्यावं म्हणलं. परत परत चान्स लागत नाही. आणि दोघी आहोत तर मग ते पटकन होईल. एक जण पाणी मारणं, एक जण झाडणं किंवा वायपरनी ओढणं, असं सगळं दोघी मिळून आवरून घ्यावं म्हणलं. घेऊन घ्यायचंय का सांग. सॉरी गलती ना, गलती हां. नाही ना, ठीक आहे. नंतर बुजू. आणि आपलं कसं असतं ना, जेव्हा आपण पोचा मारतो किंवा बाहेर पाणी मारतो, जेव्हा आपण टाईल्सवर, फरशीवर वगैरे पाणी मारतो ना, त्यानंतर ते वाळल्याशिवाय त्याच्यावर कोणी आलं नाही पाहिजे असं आपलं असतं. ते तसं जर कोणी केलं किंवा ते फरशीवर जर पाय कुणाचे उमटले तर इतका राग येतो ना प्रचंड. प्रत्येकच बायकांना असं होत असेल मला तर वाटतं. तर इथं छान असं सगळं क्लीन करून घेतलंय. लेकरं यायच्या आधी हे झालं असतं तर खूप छान झालं असतं. आणि छान असं सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं. कारण यातले बरेच झाडं असे होते की आत्ताच लावले होते आणि सगळी माती इकडं-तिकडं लागलेली होती आणि त्या वॉलला पण लागली होती. मग सगळं असं पाणी देऊन घेतलं. इतकं छान वाटत होतं ना मस्त झाडांना पाणी देऊन. आणि 2-3 दिवसापासून झाडांना पाणीही दिलं नव्हतं. आणि आता नवीन लावलेली रोपे आहेत तर त्यांना पण मस्त असं पाणी दिलं मग. आणि इतकं छान वाटत होतं. आता गार्डनचं व्ह्यू मस्त वाटत होतं. असं काहीतरी काम केलं की खरंच एक सुकून वाटतं, हो का नाही? आणि आम्ही कसं बाहेरच राहतो, ट्रान्सफर होत राहती, म्हणून यांनी काही मला प्लांट्स घेऊ देत नाहीत. इथून तिथं, तिथून इथं काय करायचं, कुठं ठेवायचं? कारण दुसऱ्यांच्या घरी राहिल्यावर ते ठेवायचाही प्रश्न असतो. त्यांची काही किरकिरी असती, की असं तसं म्हणून. तर मॅक्सिमम मी प्लांट्स काही ठेवतच नाही. आता आरमूरमध्ये आल्यावर घ्यावं म्हणलं होतं, पण इथं ते माकडं ठेवत नाहीत. चला म्हणलं आता नेक्स्ट टाईम कुठं ट्रान्सफर झाली तिथं बघूया. आणि इतके छान-छान फुलं लागलेले होते ना, त्यांना बघून इतकं छान वाटत होतं. तोडायची तर बिलकुल इच्छा होत नव्हती. आणि हे गुलाबाचे वगैरे या सगळ्या झाडांचं वरचे शेंडे खुडले होते. आता छान वाढतील असं वाटत आहे. आता ना क्लिनिंगचा हे वरचाच फ्लोअर राहिला होता. हे वरचं एवढं आता वायपरनं छान ओढून घेतलं ना, मग छान सगळं वाळून जाईल, छान ड्राय होईल. आणि हे जे आम्ही एक इंडोर प्लांट आणलं होतं ना, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत, तर घरी आल्याच्या नंतर वाटत होतं, अरे अजून एक आणला असता तर दोन्ही साईडला 2 ठेवले असते म्हणून. आणि आता इथं लेकरांचं खेळणं तुम्ही बघू शकता. तर हे ना त्यांनी सुरंग केलेली आहे. कधी सुरंग, कधी घर, म्हणजे आमचा सोफा एका जागेवर राहतच नाही. त्याच्या उशा वगैरे आता ते धिंगाणा सांगूच नका. आम्हाला असं वाटत आहे की हे 2-3 वर्ष तरी टिकेल की नाही.
हे काय सुरंग आहे काय? हा नाही ते secret आहे. सिक्रेट. हा मी बसते बरं. हा मी हाव. तू ड्रायव्हर Passenger. पॅसेंजर. Passenger काय ती seat आहे बस. आम्ही सर तुझीच आहे बस ना. माझीच. तू entry आहे. तू छोटी सायकल वर आहे. त्यानंतर ना कपडे भांडे सगळं काम राहिलं होतं. इतका कंटाळा येत होता कारण बाहेरचं इतकं सारं काम झालं होतं, पण हे रोजचे कामं तर करावं लागतीलच. तर मग इथं ताई कपडे धुत आहेत आणि गोट्यावर मी धुणारच नाही बोलल्या. माझ्याने शक्यच नाही, खाली बसून मी धुणार आणि तू पिळून वाळू घाल. मग ताईचे इकडं कपडे चालू होते. मी अर्धे असे वाळू घातले. म्हणलं चला सोबत सोबत माझे भांडे होतील, मी भांडे करून घेते, तुम्ही कपडे धुवून तरी ठेवा, नंतर दोघी मिळून वाळू घालूया. तर असा काहीसा गेला आजचा दिवस. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.